नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण रस्सम वडा तयार करणार आहोत. रस्सम वडा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याचदा आपण वडा तयार करताना तो आतून चिवट होतो, तेलकट आणि चांगला स्पॉन्जी असा तयार होत नाही. तर आज आपण या मिश्रणामध्येच एक चमचाभर सिक्रेट साहित्य वापरणार आहोत. तांदळाचं पीठ अजिबातही वापरणार नाही आहोत. त्यामुळे तुमचे वडे छान हलके स्पॉन्जी तयार होतील. आणि याच मिश्रणापासून तुम्ही 3 प्रकारचे रेसिपी तयार करू शकता. मेदूवडा, तसंच दहीवडा आणि रस्सम वडा. रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी अशी आहे. रेसिपी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तर इथे मी वाटीभर डाळ 2 तासासाठी भिजत घातलेली आहे उडदाची. तर ही उडदाची डाळ आपल्याला फक्त 2 तास भिजत घालायची आहे. जास्त रात्रभर भिजत घालण्याची अजिबातही गरज नाही. 2 तासामध्येही छान तुमचा हा वडा तयार होतो. तर डाळ मी आधीच 2 पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे. त्यामुळे आता मी डाळ ही धुणार नाही. आता आपल्याला फक्त यामधलं पाणी झारून घ्यायचं आहे आणि थोडंफार पाणी डाळीमध्ये राहिलं तरीही काहीही हरकत नाही. तर आता आपण बघा, शक्य होईल तितकं पाणी झारून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला बघा असा एखादा चमचा घ्यायचा, त्यातून पाणी अगदी सहज निघून जाईल. डाळ बारीक करताना जास्त पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही. आता जेवढी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये बसली तेवढी आपण टाकून घेतलेली आहे. सुरुवातीला यामध्ये पाणी न टाकताच डाळ बारीक करून घ्यायची. शक्य होईल तितकी डाळ बारीक करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी प्रमाणापेक्षा जास्त टाकायचं नाही, कारण डाळीचं मिश्रण जर तुमचं जास्त पातळ झालं तर वडा जो आहे तोही तेलकट तयार होईल. त्यासाठी इथे मी थोडंसंच पाणी टाकून डाळ छान बारीक करून घेतलेली आहे. यामध्ये बघा अजिबातही कण राहिलेले नाही आणि डाळ बारीक करत असताना ती छान हलकी अशी तयार झालेली आहे. ती आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. बघा, डाळ इथे मी काढत असताना तुमच्या लक्षात येत असेल की ती छान हलकी अशी तयार झालेली आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये डाळ जर तुम्ही अशी बारीक करून घेत असाल तर त्यामध्ये बर्फाचे तुकडे किंवा थंड पाण्याचाही वापर तुम्ही करू शकता. पण सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे इथे मी आपल्या साध्याच पाण्याचा वापर केलेला आहे. आता इथे आपण राहिलेली जी डाळ आहे ती सुद्धा बारीक करून घेणार आहोत. तर बघा, सर्वच डाळ आपली बारीक करून झालेली आहे. आता बघा, यामध्ये आपल्याला ते आपलं सिक्रेट साहित्य घालायचं आहे. तर यामध्ये आपण तांदळाचं पीठ न घालता चमचाभर कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे तुमचे वडे तेलकट होत नाही आणि ते छान बाहेरून कुरकुरीत आणि छान आतून सॉफ्ट तयार होतात. तर आता इथे आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि काही कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत. आता आपल्याला याच चमच्याच्या मदतीने पूर्ण मिश्रण जे आहे ते छान असं फेटून घ्यायचं आहे, 1-2 मिनिटासाठी. मिश्रण तसंही आपलं हलकं झालेलं आहे, पण आणखीनही फेटून घेतल्यामुळे ते छान हलकं तयार होईल. इथे फेटून घेत असताना तुमच्या लक्षात येत असेल की किती छान हे हलकं आणि स्पॉन्जी झालेलं आहे. मिश्रण आपण जितकं छान फेटून घेऊ, फेटल्यामुळे त्याचा रंगही हलका होतो आणि त्याला घट्टसरपणा येतो. तर बघा, इथे आपलं जे मिश्रण आहे ते आपण छान एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे त्यामध्ये छान हवा भरली जाते, आणखी ते हलकं होतं. तर बघा, इथे छान हलकं तयार झालेलं आहे. अगदी बघू शकता आईस्क्रीमसारखं दिसत आहे. आता तुम्हाला पाण्यामध्येही थोडं मिश्रण मी टाकून दाखवते. तर आता बघा, आपल्याला थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये मिश्रण टाकायचं आहे. ते छान वर राहिलं, तरंगलं तर समजायचं मिश्रण हलकं झालेलं आहे. पण तळाला जाऊन बसलं तर मिश्रण आणखीनही फेटायचं. तर आता आपण रस्सम तयार करायला घेणार आहोत. त्यासाठी मी 3 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. हे टोमॅटो जाडसर चिरून घेतले आणि आता आपल्याला हे असेच न वापरता रस्सम करण्याची आणखीनही एक सोपी पद्धत सांगते. मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरून घेतलेले सर्व टोमॅटो आपल्याला घालायचे आहेत आणि हे टोमॅटो पाणी न घालता आपल्याला जाडसर असे बारीक करून घ्यायचे आहेत. यामुळे रस्सम चवीलाही छान लागतो आणि झटपट तयार होतो. तर आता हे बारीक करून घेते आधी. तर इथे बघू शकता तुम्ही, आपले जे टोमॅटो आहेत ते आपण बारीक करून घेतलेले आहेत. तर हे असे बारीक आपले टोमॅटो झालेले आहेत. आता आपण खलबत्त्यामध्ये काही साहित्य कुटून घेणार आहोत. इथे 7 ते 8 काळी मिरी घेतलेली आहेत. त्याचबरोबर आपण इथे चमचाभर धणे आणि इथे आपण मेथी दाणा घेतलेला आहे. तर इथे 10 ते 15 मेथी दाणे असतील हे. तर आता हे आपल्याला कच्चेच वापरलेले आहेत. हे जाडसर कुटून घ्यायचे आहेत खलबत्त्यामध्ये. हे छान जाडसर कुटून झाले की पुढचंही साहित्य यामध्येच घालणार आहोत आपण. पण ते एकसारखं न घालता सुरुवातीला हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे सर्व साहित्य व्यवस्थित बारीक होतात. आता बघा, आपण इथे
अगदी पाव चमचा एवढं जिरं घेतलेलं आहे आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि आता आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे. तो जाडसर मी चिरून घेतलेला आहे आणि काही कढीपत्त्याची पानं घालायची आहे त्यामध्ये. तेही आता आपल्याला सर्वच जाडसर असं कुटून घ्यायचं आहे. मिक्सरचा वापर न करता असा खलबत्त्याचा वापर करूनच आपल्याला हे छान जाडसर असं कुटून घ्यायचं आहे. तर बघा इथे आपण पाण्याचा अजिबातही वापर केलेला नाही. तुम्ही मिक्सरचा वापर करूनही करू शकता हे, पण थोडं जाडसर ठेवायचं मग. तर आता बघा हे सर्व आपलं साहित्य कुटून असं तयार झालेलं आहे. आता आपण रस्सम तयार करायला घेणार आहोत. तर आता रस्सम तयार करण्यासाठी आपण सर्वात आधी तेल गरम करून घेणार आहोत. तर इथे रस्सम करताना जास्त तेलाचाही वापर करायचा नाही. तेल छान कडकडीत असं गरम झालं की त्यामध्ये बघा अगदी पाव चमचा एवढी मोहरी घातली. ती छान अशी फुटू द्यायची आहे आपल्याला. मोहरी फुटल्यानंतर सुक्या लाल मिरच्या, त्याचबरोबर 2 चुटकी एवढा हिंगही घालायचा. हिंगही छान तेलामध्ये परतल्यानंतर जे खलबत्त्यामध्ये सर्व साहित्य आपण कुटून घेतलं होतं ते घालायचं. आता सर्वच साहित्य कच्चंच असल्यामुळे तेलामध्ये छान ते परतून घ्यायचं. म्हणजे कांदा लसूणचाही कचवटपणा पूर्ण निघून जाईल आणि चवही छान लागेल. तर बघा आता सर्व साहित्य मी छान तेलामध्ये परतून घेते आणि मग त्यामध्ये आपण पुढचं काही साहित्य घालणार आहोत. तर आता सर्व साहित्य परतून झालेलं आहे. तर अगदी बघा 2 चुटकी एवढी हळद घातलेली आहे, चवीनुसार लाल तिखट, त्याचबरोबर इथे पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घातला. इथे जास्तही मसाल्यांचा वापर करायचा नाही. आता हेही साहित्य छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता सर्व साहित्य परतून झालेलं आहे. तर यामध्ये जे टोमॅटो आपण बारीक करून घेतलेले होते ते घालायचे आहेत आपल्याला. टोमॅटो बारीक चिरून नंतर ते शिजवत बसण्यापेक्षा या पद्धतीने करून बघा. झटपट रस्सम तयार होतो आणि त्याची चवही छान लागते. तर आता इथे आपण हे टोमॅटो टाकल्यानंतर तेही छान एकजीव असे करून घेणार आहोत. तर हे पूर्ण एकत्र करून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून 3 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे आपण गॅसची स्पीड एकदम कमी केलेली आहे. इथे 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेतल्यामुळे टोमॅटो छान असे आपले शिजले जातील. आता बघा झाकण उघडून बघितलेलं आहे तर टोमॅटो शिजल्यामुळे त्यांचा हलकासा रंग बदलतो. आता जिथे कुठे जास्त जाडसर असे टोमॅटो असतील तर ते चमच्याने छान असे बघा आपल्याला शिजल्यानंतर असे दाबून घ्यायचे आहेत, म्हणजे ते चांगले मॅश करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला वरून थोड्या कोथिंबिरीच्या काड्या बारीकसर अशा चिरून घेतलेल्या आहेत, कोवळ्या काड्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. तर दोन्हीही घातलेले आहेत. आता तेही परत असे छान या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. आणि आता आपण चिंच भिजत घातलेली होती लहान लिंबा एवढी, अगदी 15 मिनिटासाठी गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली होती. ती छान भिजल्या गेलेली आहे. तर ती हाताने छान मॅश करून तिचं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर आता आपण चिंचेचं पाणीही घालून घेतलं आणि आता आपल्याला तेही सुद्धा छान एकत्र यामध्ये करून घ्यायचं आहे. तर तूर डाळ मी जी होती ती तूर डाळ आधी शिजवून घेतलेली होती. तर आपल्याला या तूर डाळीचं वरण यामध्ये घालायचं आहे बघा. तर ते छान पातळ असंच घालायचं आहे. जास्त घट्टसर डाळ आपल्याला ठेवायची नाही. आता आपण रस्सम करण्यासाठी इथे तूर डाळीच्या वरणाचा अगदी थोडासा वापर केलेला आहे आणि परत यामध्ये अर्धी वाटी पाणी आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. रस्सम हा पातळच असतो, त्यासाठी आपल्याला इथे जास्त तूर डाळीची गरज लागत नाही. तर इथे बघा सर्व साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये अगदी थोडासा गूळ घालायचा आहे. गूळ घातल्यामुळे रस्सम गुळचट होणार नाही, पण त्याची चव छान बॅलन्स होते आणि आणखीनही चव वाढते. वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि छान याला खळाखळा अशा उकळ्या आणून घ्यायच्या आणि रस्सम आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे. सर्व साहित्य शिजलेलेच आहे, पण उकळी आल्यामुळे सर्व साहित्याचे जे फ्लेवर आहेत ते छान त्यामध्ये उतरतात आणि रस्सम चवीलाही छान लागतो. तर बघा हा रस्सम आपला तयार झालेला आहे. आता आपण वडे तयार करायला घेणार आहोत. तर यामध्ये आपण मीठ घातलेलं नव्हतं, कारण मीठ घातल्यामुळे पिठाला पाणी सुटतं आणि मिश्रण पातळ होऊ शकतं. त्यासाठी मीठ आपण जेव्हा वडे तयार करायला घेतो त्याचवेळी आपल्याला घालायचं आहे. तर बघा आता मीठ घातल्यानंतर आपल्याला परत एकदा छान हे एकत्र करून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ सगळीकडे एकसारखं असं लागलं जाईल. तर आता बघा परत एकदा छान हे एकत्र करून घेते मी. बाजूला तेलही गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. बघा इथे आपलं जे मिश्रण आहे ते किती छान असं हलकं झालेलं आहे, म्हणजे जे वडे आहेत ते तेलामध्ये छान फुलले जातील. त्यासाठी मिश्रण सर्वात आधी व्यवस्थित आपलं तयार करणं हे खूप गरजेचं आहे. बाजूला हाताला लावण्यासाठी थोडंसं पाणीही घेतलेलं आहे. तर तेल जास्त कडकडीत असंही गरम असायला नको. वडा टाकल्यानंतर बघा तो छान असा फुलून वर यायला पाहिजे, इतकंच तेल गरम असायला पाहिजे.
आणि याच आपल्याला गॅसच्या स्पीडवर वडे छान तळून घ्यायचे आहेत. तर बघा, छान यांना सोनेरी रंग आल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूनेही पलटवून घ्यायचे आहेत. बऱ्याचदा वडे स्वतःहूनही त्यांचे तेच पलटल्या जातात. तर आता बघा, दुसऱ्या बाजूने छान मी तळून घेते आणि नंतर रंग याला छान आल्यानंतर बघूयात आपण. तर बघा, आता वडे छान तेलामध्ये फुलायला सुरुवात झालेली आहे. अजिबातही हे वडे तेलकट होत नाही आणि छान जाळीदार तयार होतात. तुम्हाला तोडूनही दाखवते मी. तर वड्यांना तुम्ही बघू शकता, छान असा रंग आलेला आहे. आपण यामध्ये वापरलेल्या पाण्याचं प्रमाण एकदम अचूक असं होतं, त्यामुळे वडे जे आहेत ते तेलामध्ये फुटल्या गेलेले नाहीत आणि तेलकटही झालेले नाहीत. तर आता याचं पूर्ण जास्तीचं काही तेल असेल ते झारून घ्यायचं असं आणि ते एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत. याच पद्धतीने आपले राहिलेले वडे आहेत ते सुद्धा आपण तयार करून घेणार आहोत. तर बघा, किती छान असे हे वडे तयार झालेले आहेत. दुसरी बॅच होती ती सुद्धा मी याच पद्धतीने तळून घेतलेली आहे आणि ती सुद्धा ताटामध्ये काढून घेणार आहोत. तर इथे सर्वच वडे मी आता तयार करून घेते आणि दाखवते तुम्हाला. तर बघा, आपल्या तयार या मिश्रण जे होतं त्यामध्ये एवढे वडे आपले तयार झालेले आहेत. आणि वडे बघा, तुम्हाला मी तोडूनही दाखवते. आणि खरंच सांगते, इतके छान असे हे वडे तयार झाले होते ना, की अगदी म्हणजे रस्सममध्ये असं छान त्यामध्ये भरला जात होता आणि पूर्ण जे वडे आहेत ते फुलले जायचे अजूनही. बघा, किती जाळीदार असे तयार झालेले आहेत. अगदी आतून कापसासारखे मऊ झालेले आहेत. तर मंडळी, तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा छानशा एखाद्या नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.